एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी कोमल तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. आय होप तुम्ही पण मस्त आणि मजेतच असणार. तर व्हिडिओची सुरुवात ही मस्त देवपूजेपासून केली, म्हणजे ऑलरेडी देवपूजा झालेली होती. सो मी पण करते इथं, म्हणजे जे काही फुल असते ते वाहिलं. आणि आज म्हणजे महाशिवरात्री होती. हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत थोडा लेट पोस्ट करते. सो थोडं समजून घ्या. काही कारणांमुळे आता माझे व्हिडिओ जे आहे ते थोडे लेटच येतील. माझी दिवसाची सुरुवात अशी निवांत झालेली होती, कारण आमचं दुकान बंद असतं, म्हणजे महाशिवरात्री असते त्यामुळे सगळ्यांचे उपवास असतात. आमचं रेस्टॉरंट जे आहे ते रेस्टॉरंट बंद असतं. सो इकडे मस्त सद्गुरूंचे पण नमस्कार वगैरे करून घेतले. हा जो मी ड्रेस वेअर केलेला आहे हा मी फ्लिपकार्टवरून घेतलेला आहे. जर तुम्हाला याची लिंक हवी असेल तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. इतका सुंदर अप्रतिम ड्रेस मला रिसीव्ह झालेला होता. सो याआधी मग मला रेड कलरमध्ये पण तुमच्यासोबत शेअर केलेले आहे. यामध्ये भरपूर असे कलर्स आहेत, तुम्ही बघू शकतात. उपवास होता म्हणून सकाळी मस्त साबुदाणे वगैरे भिजत टाकलेले होते, त्याला वेळ होतं म्हणून पटकन मी आता रोजच्या डेली रुटीनमध्ये नारळचं जे पाणी आहे ते मी आता ॲड केलेलं आहे. सो आता उन्हाळा पण सुरू होते, म्हणजे आपल्या शरीराला हायड्रेशन ठेवणं एकदम इम्पॉर्टंट आहे. सो त्यासाठी मी मस्त इकडे रोज आता एक नारळ घ्यायला सुरुवात केलेली आहे. तुम्हाला पण तुमची हेल्दी लाईफस्टाईल अशी करायची असेल माझ्यासारखे, तर सो तुम्ही पण नक्कीच हे ट्राय करा. तर इकडे मस्त जो काही स्ट्रॉ होता तो मात्र नव्हता. सो त्यासाठी मस्त असं ग्लासमध्ये, म्हणजे एक फुल जे ग्लास आहे ते मला मिळालेलं होतं. आणि एकदम काठोकाठ जे आहे तर जे काही पाणी असं नारळाचं ते एकदम काठोकाठ भरलेलं तुम्ही बघू शकतात. सो तर इकडे अगोदर मला खूप जास्त भूक लागली होती म्हणून पटकन नारळ पाणी वगैरे मी घेतलं. आणि जे काही घरातले छोटे मोठे कामं होते ते लगेच आवरायला घेतले. आज जो म्हणजे दोघीजणी घरी होतो त्यामुळे आमचे कामं जे आहेत ते पटपट झालेले होते. म्हणून मी इकडे लगेच जे काही रात्रीचे भांडे वॉश करून ठेवलेले होते ते लगेच मी इकडे लावायला सुरुवात केली. माझे व्हिडिओ तुम्हाला गॅपनेच बघावं लागणार आहेत, म्हणजे जे काही माझा 2 दिवसांचा गॅप असा पडतोय त्याचं पण कारण काहीतरी वेगळं आहे. हे तुम्हाला मी कधीतरी, म्हणजे 2-3 महिन्याने तुम्हाला ती गुड न्यूज नक्कीच समजेल. सो त्यासाठी समजून घ्या आणि जे काही माझे व्हिडिओ मी टाकते ते तुम्ही एन्जॉय करा. सो त्यानंतर मग मस्त मी इकडे घरं वगैरे पुसायला घेतलेलं होतं. सो तो थोडासा जो पसारा आहे तो इग्नोर करा. म्हणजे तुरीची डाळ करायची होती, म्हणजे झालेली. त्याचे जे काही थोडेफार उरलेले होते ते मात्र आम्ही तिथं ठेवलेले आहे. आणि लगेच मी इकडे घरं पुसायला घेतले. पूर्वाचं तिकडे धुणं धुवायचं काम होतं. काही जास्त कपडे नव्हते म्हणून बाथरूममध्येच आज कपडे धुवायला सुरुवात केली आणि मी इकडे घरं पुसायला घेतले. तर हा नवीन मॉप एवढा छान आहे ना, खूप छान असे त्याच्याने घरं वगैरे पुसले जातात. जर तुम्हाला याची लिंक हवी असेल तर मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईन. सो त्यानंतर तुम्ही बघू शकतात इकडे आम्हाला जायचं होतं मंदिरात. त्यासाठी दोघीजणी मस्त रेडी वगैरे झालेलो होतो. दोघींचे ड्रेस पण मात्र सेम होते. हे जे मंदिर आहे ते आमच्या घराजवळच आहे. सो त्यासाठी मस्त आम्ही पायी जायला निघालेलो होतो. खरंच खूप सुंदर दर्शन वगैरे झालेलं होतं आमचं. आणि त्यानंतर मग आम्हाला घरी पण जायचं होतं, तर जास्त काही गर्दी नव्हती, व्यवस्थित आमचं दर्शन वगैरे झालेलं होतं. आता भरपूर असे महादेवाचे मंदिर झालेले आहेत, त्यासाठी म्हणजे असं कुठं वेगळं असं जायची गरज पडत नाही. जे काही घराजवळ मंदिर आहे तिथंच गेलेलो होतो. दुपारी बघितलं तर माझे एवढे सारे पार्सल आलेले होते. एवढी शॉपिंग मात्र मी उज्जैनला जाण्यासाठी केलेली होती. 4दा मात्र माझं उज्जैनला जायला कॅन्सल झालं. सो असं म्हणतात, जेव्हा कधी आपल्याला तिथं बुलावा येतो तेव्हाच आपण तिथं जाऊ शकतो, अदरवाईज आपण तिथं जाऊ शकत नाही. सो तसंच माझ्यासोबत काहीतरी म्हणजे 4 वेळेस माझी शॉपिंग झाली. 4 वेळेस मी जे काही माझे कपडे ते रिटर्नला टाकले. आता पण मला तसंच करावं लागणार आहे. तरी पण मी तुमच्यासोबत जे काही मी कुर्ता सेट, दुपट्टा सेट मागवलेत, चला म्हटलं मी तुमच्यासोबत शेअर करते. काही लेंगे म्हणजे स्कर्ट मागवलेले होते, तुम्ही बघू शकता. ते पण अप्रतिम असे रिसीव मला झालेले होते. माझा खूप मूड ऑफ झालेला होता, कारण मला खूप इच्छेपासून तिथं जायचं होतं. सो आमचं जाणं मात्र कॅन्सल होत होतं. असो, जरी आमचं उज्जैनला जाणं झालं नाही तरी मला एक अशी खूप छान अशी गुड न्यूज मला महादेवांनी दिलेली आहे. सो त्यानंतर तुम्ही बघू शकता ती गुड न्यूज काय आहे तुम्हाला नक्कीच समजेल. तर तुम्ही बघू शकतात हा रेड कलरचा ड्रेस किती सुंदर, म्हणजे अप्रतिम मला रिसीव झालेला आहे. आणि लिटरली मला एवढा छान पण दिसत होता आणि मला खूप जास्त आवडला. खूप सुंदर होता आणि म्हणजे त्याच्यावरचं जे वर्क आहे ते पण खूप सुंदर आहे, तुम्ही बघू शकतात. नेकवर जे आहे ते एकदम असा कटचा नेक आहे आणि मस्त इकडे बाहीवर पण खूप छान अशी डिझाईन वगैरे आहे. आणि ओढणी जी आहे ती पण खूप सुंदर आहे, तुम्ही बघू शकतात. म्हणजे व्यवस्थित आपल्याला कॅरी करता येतं अशी आपली ओढणी आहे.
सो त्यानंतर हे जे तुम्हाला दिसतं हे शॉर्ट कुर्ती आहे, व्हायरल अशी शॉर्ट कुर्ती, पण ती मला काही एवढी खास काही वाटत नव्हती. तरी पण मी तुमच्यासोबत शेअर करते, म्हणजे जे काही मागे अशी बांधायची येते ती आता नवीन ट्रेंडिंग सुरू आहे. चला म्हटलं मला ही पण वेअर करून बघायची होती, म्हणून मी ऑर्डर केलेली होती. छान वगैरे आलेली होती, पण मला एवढी छान वाटत नव्हती. सो त्यानंतर तुम्ही बघू शकतात हा ड्रेस पण खूप सुंदर रिसीव मला झालेला होता. याची प्राईस थोडीशी कॉस्टली आहे. खूप सुंदर असा ड्रेस आहे. कॉन्ट्रास्ट अशी त्याची ओढणी आहे, तुम्ही बघू शकतात. खूप सुंदर असा मला ड्रेस रिसीव झालेला होता. हा पण यात पण भरपूर असे कलर आहे. मी ऑल जे काही माझे तुम्हाला लिंक्स देऊन देईल, जे काही सर्व ड्रेस आहेत त्यांचे, तिथून तुम्ही बाय करून घेऊ शकतात. खरंच खूप सुंदर असे ड्रेस रिसीव झालेले होते. त्यानंतर हा ऑरेंज कलरचा ड्रेस तुम्ही बघू शकतात. हा पण इतका भारी होता, म्हणजे पूर्ण राऊंड शेपमध्ये होता आणि खाली पण त्याला व्यवस्थित अशी लेस वगैरे ते तुम्ही बघू शकतात. आणि इकडे नेकवर पण खूप सुंदर असा मोठा नेक त्याने वर्क वगैरे केलेला आहे. आणि जे काही आपली बाई आहे त्याच्यावर पण खूप सुंदर, आणि जे काही तुम्हाला हे दिसते दुपट्टा जो दिसतो त्याच्यावर पण खूप छान असं वर्क वगैरे, म्हणजे त्याच्यावर पूर्ण स्टोनने अशी भरलेली ओढणी आहे, तुम्ही बघू शकतात. हा ड्रेस पण खरंच अप्रतिम असा ड्रेस मला रिसीव झालेला होता. एक त्याचं शिफॉनमध्ये आहे, तुम्ही बघू शकतात. पण खूप छान असा ड्रेस आहे, मला तर खूप जास्त आवडला. पर्सनली तर मला हा ड्रेस खूप जास्त आवडला, कारण आता उन्हाळा स्टार्ट होतोय, त्यामध्ये आपल्याला कॉटनचे ड्रेस जे आहेत ते खूप जास्त वेअर करायला आवडतात. आणि त्यामध्ये तुम्ही बघू शकता हा मी रेड कलरमध्ये मागवलेला आहे. तर ना याच्यात भरपूर असे कलर्स अवेलेबल आहेत, तुम्ही तिथं जाऊन बाय करून घेऊ शकतात. आणि हा ड्रेस फक्त 600 रुपयाला आहे, आणि म्हणजे इतका मऊ आहे असं वाटत नाही, म्हणजे गरम तर अजिबात होणार नाही. त्यासाठी हा एकदम म्हणजे प्युअर कॉटनचा आहे, तुम्ही बघू शकतात. खूप सुंदर हा पण ड्रेस मला रिसीव झालेला होता.
ते काही माझे ड्रेस होते तुम्ही ते एन्जॉय केलेले असेल बघून. सो त्यानंतर मला जायचं होतं आयब्रो करण्यासाठी. सो मी तिथं जायला निघालेली होती. आयब्रो केलेली की लुक काहीतरी वेगळाच दिसतो. माझं पण असं काहीसं झालं. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब